नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती यामध्ये गट ड शिपाई पदाकरता जो पेपर झाला होता, तर आज झालेल्या पेपरमधील आजच्या या पेपरमधील आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, काय आहे? सध्याचे प्रमुख नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हे कोण आहेत? बघा ऑप्शन बघा या ठिकाणी, श्री रवींद्र बिनवडे, बी दत्ता खोमने, सी नरहरी झिरवळ, डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक ए श्री रवींद्र बिनवडे हे आपल्या या प्रश्नाचे योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय? बघा, स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय? कशाला स्टॅम्प ड्युटी म्हणतात? विक्री कर, दस्तऐवजावर लावला जाणारा कर, सेवा शुल्क की यापैकी नाही? तर स्टॅम्प ड्युटी म्हणजे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दस्तऐवजावर जो लावला जाणारा जो कर असतो, तर हा कर म्हणजे स्टॅम्प ड्युटी। ओके, बघा जे दस्तावेज असतात त्याच्यावरती जो कर आकारला जातो त्याला स्टॅम्प ड्युटी असं म्हणतात। पुढील प्रश्न बघा, नोंदणी व मुद्रांक विभागाचे कामकाज कोणत्या कायद्यानुसार केले जाते? बघा, नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो आहे त्याचे जे कामकाज आहे हे कोणत्या कायद्यानुसार चालतं? तर बघा पर्याय बघा या ठिकाणी, नोंदणी अधिनियम 1901, नोंदणी अधिनियम 1902, नोंदणी अधिनियम 1908 की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, नोंदणी अधिनियम 1908 नुसार जे आहे या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागाचे कामकाज हे या कायद्यानुसार केल्या जात असते। ओके, कायदा कधीचा आहे हे जर विचारलं लक्षात द्या, 1908 चा कायदा आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रास प्रणालीचे योग्य फुल फॉर्म काय आहे? बघा, ग्रास प्रणाली जी आहे तर तिचा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता। ग्रास प्रणाली म्हणजे काय? या ठिकाणी आता ऑप्शन्स बघा या ठिकाणी, गव्हर्नमेंट रिसिप्ट अँड अकाउंट सिस्टम, गव्हर्नमेंट रूल अँड अकाउंट सिस्टम, गव्हर्नमेंट रूल अँड अकाउंटेबिलिटी सिस्टम की गव्हर्नमेंट रूल अँड अकाउंटेबिलिटी सिस्टम? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ग्रास प्रणाली जी आहे तर ग्रास प्रणालीचा फुल फॉर्म येतो गव्हर्नमेंट रिसिप्ट अँड अकाउंट सिस्टम। ओके, गव्हर्नमेंट रिसिप्ट अँड अकाउंट सिस्टम हा त्याचा फुल फॉर्म आहे। ओके, जी ग्रास प्रणाली म्हणतो, ग्रास प्रणाली तिचा हा फुल फॉर्म आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? बघा, जी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे ही कोणत्या शहरात आहे? सोलापूर, पुणे, नागपूर की नाशिक? तर विद्यार्थी मित्रो ही आहे नागपूर या ठिकाणी। ओके, कुठे आहे? नागपूर। पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था जी आहे ती नागपूर या ठिकाणी आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, ब्रह्मगिरी कुर्ग मध्ये कर्नाटक जे मध्ये आहे तर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो असा प्रश्न आहे। कृष्णा, कावेरी, महानदी की झेलम? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जे आहे हा कावेरी नदीचा उगम होतो। ओके, कोणती नदी? कावेरी। पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटकातील या ठिकाणी कुठे आहे, कोणती नदीचा उगम होतो? तर कावेरी या नदीचा उगम त्या ठिकाणी होत आहे। विद्यार्थी मित्रो, सर्वांना एक सूचना आहे बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओजच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? बघा, वातावरणामधील जे वायू आहेत त्याच्यामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वाधिक आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता। ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन की हेलियम? तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक सी नायट्रोजन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, सर्वाधिक वायूचं प्रमाण हे कोणते आहे? तर नायट्रोजन हा सर्वाधिक वातावरणामध्ये आढळणारा वायू आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, वंदे भारत। ओके, बघा वंदे मातरम हा जे आपलं राष्ट्रीय गीत आहे। ओके, बघा राष्ट्रीय जे गीत आहे आपलं वंदे मातरम। ओके, राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत म्हटलं तर वंदे मातरम।
तर आपलं हे जे राष्ट्रीय गीत आहे हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आलं होतं? ओके, सर्वप्रथम हे कोणत्या वर्षी गायण्यात आलं होतं? बघा 1911, 1922, 1886. तर विद्यार्थी मित्र सर्वप्रथम जे आहे हे 1896 मध्ये गाण्यात आलं होतं. ओके, कधी? 1896 मध्ये हे सर्वप्रथम जे आहे ते गाण्यात आलेलं होतं. ओके, पर्याय क्रमांक सी 1896 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, मालदीव देशाची राजधानी या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारली होती. बघा, प्रत्येक शिफ्टमध्ये कोणत्या तरी एका देशाची राजधानी आपल्याला विचारता येतं. ओके, तर त्याच्यामुळे सर्वांनी काय आहे, सर्व देश आणि त्यांच्या राजधान्या. ओके, बघा, देश व राजधान्या या ठिकाणी लक्षात करून घ्यायचं आहे. देश व राजधान्या या ठिकाणी सर्वांनी हा पॉइंट कव्हर करून जायचा आहे व्यवस्थित. ज्यांची परीक्षा बाकी आहे त्या सर्वांनी देश व त्यांच्या राजधान्या व्यवस्थितरित्या कव्हर करून जायचं आहे. त्याच्यावरती प्रश्न हमखास परीक्षेमध्ये दिसतोय. ओके, बघा, आता या ठिकाणी मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे? मालदीव देशाची राजधानी विचारलेली आहे. जकार्ता, इराण, माले की बन? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणती आहे मालदीवची राजधानी? तर माले. ओके, मालदीव देशाची राजधानी कोणती आहे? माले ही मालदीव देशाची राजधानी आहे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? 1911, 1922, 1916 की 1980? तर होम रूल लीगची जी स्थापना विद्यार्थी मित्र ही झाली होती 1916 मध्ये. ओके, कधी? 1916. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, मग आता होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर बघा, होम रूल लीग ही जी चळवळ आहे याची स्थापना ही ॲनी बेझंट यांनी केली होती. ओके, कोणी केली होती? ॲनी बेझंट यांनी स्थापना केलेली होती. आणि जर महाराष्ट्रात म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक. ओके, महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये जे आहे होम रूल लीगची स्थापना ही केली होती. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक जे आहे कोणी लिहिलेलं आहे? न्यायमूर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर भांडारकर की नर फाटक? तर विद्यार्थी मित्र मराठी सत्तेचा उत्कर्ष हे जे पुस्तक आहे हे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, डॉपलर वेदर रडार. ओके, डॉपलर वेदर रडार ही कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आलेला आहे? ओके, बघा, हे जे वेदर रडार आहे हे कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक की गुजरात? तर विद्यार्थी मित्र हे कुठे बसवण्यात आलेलं आहे? तर हे बसवण्यात आलेलं आहे कर्नाटक या ठिकाणी. ओके, कुठे आहे? कर्नाटक. पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे? ओके, बघा, पंतप्रधान वाणी ही जी योजना आहे ही कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे? दूरसंचार विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग की परिवहन विभाग? तर विद्यार्थी मित्र ही आहे दूरसंचार विभागाची. ओके, जो दूरसंचार विभाग आहे यांनी ही योजना सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक ए दूरसंचार विभाग आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, अजून एक आहे मन की बात, हा एक कार्यक्रम देखील असतो त्यांचा. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यमुना, गंगा, गोदावरी डी कृष्णा? तर विद्यार्थी मित्र भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. आणि जर महाराष्ट्रातील विचारलं तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. ओके, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. क्लिअर आहे सर्वांना? आता विद्यार्थी मित्र तुम्ही एक काम करायचं आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे हे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, चला मी यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार प्राप्त झालेला आहे? बघा, राष्ट्रपतींचा जो क्षमादानाचा अधिकार आहे हा कोणत्या कलमानुसार आहे? कलम 52, कलम 53, कलम 72 की कलम 61? विद्यार्थी मित्र कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. ओके, कलम 72 नुसार राष्ट्रपतींना जो आहे क्षमादानाचा अधिकार हा प्राप्त झालेला
आहे आणि राष्ट्रपती पदाची तरतूद जी आहे ही कलम 52 नुसार आहे. ओके, राष्ट्रपती पदाची तरतूद ही कलम 52 नुसार आहे. आणि आपल्या सध्याच्या राष्ट्रपती म्हटलं तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा मुद्दा. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा. बी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? ओके, बघा कोणत्या कवीचे टोपण नाव आहे बी या ठिकाणी? चिंतामण त्र्यंबक खानोलकर, नारायण मुरलीधर गुप्ते, गोपाळ हरी देशमुख की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो, बी हे जे टोपण नाव आहे, ओके, बी बघा लेखक त्यांचे टोपण नाव आपल्याला विचारता येतं. तर बी हे जे टोपण नाव आहे हे कोणाचं आहे? तर हे आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं हे टोपण नाव आहे बी. ओके, कोणाचं आहे? नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव आहे बी. पुढील प्रश्न बघा. अचूक गुणकारी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा अचूक गुणकारी आपण त्याला काय म्हणतो? रामबाण, सगुण, निर्गुण? नाही, त्याला आपण काय म्हणतो असतो? अचूक गुणकारी म्हणजे काय? रामबाण. ओके, काय आहे? रामबाण. अचूक गुणकारी म्हणजे रामबाण. पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अचूक गुणकारी म्हणजेच काय? या ठिकाणी रामबाण. यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सप्तमी. ओके, पहा प्रश्न काय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय कोणते असतात? सप्तमी ही जी विभक्ती आहे हिचे प्रत्यय कोणते असतात? ओके, बघा विभक्ती घटकावरती हा प्रश्न या ठिकाणी आहे. नेशी, तैया, उन्हून की यापैकी नाही? सप्तमीचा आपल्याला या ठिकाणी काय प्रत्यय विचारलेला आहे. तर सप्तमीचा काय विद्यार्थी मित्रो? त इ आ. ओके, सप्तमी ही जी विभक्ती आहे तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? त इ आ हे याचे प्रत्यय आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तुम्हाला विभक्ती व प्रत्यय त्यांचे कारकार्थ या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊया. पहा विभक्ती प्रत्यय आणि त्यांचे कारकार्थ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. बघा या ठिकाणी आता प्रथमा जी आहे, प्रथमा विभक्ती हिचा प्रत्यय नसतो. प्रथमा विभक्तीला प्रत्यय हा नाही. ओके, आणि काय असतो? हा कर्ता असतो. कारकार्थ काय? कर्ता. द्वितीयामध्ये सला ते सलानाते, द्वितीयामध्ये सला ते सलानाते कर्म. तृतीया नेयशी. ओके, काय? नेयशीनी हे आहे तृतीयामध्ये, याला करण म्हणतात. कारकार्थ कोणता आहे? करण. चतुर्थी सला तेना. ओके, चतुर्थीमध्ये काय? सला तेना संप्रदान कारकार्थ होता त्याचा. पंचमी उन्हून, पंचमीला काय? उन्हून, याला अपादन म्हणतात. षष्टी चाची चे चा. ओके, म्हणजे संबंध. अपादन काय याचा या ठिकाणी कारकार्थ काय असतो? संबंध हा ज्याचा कारकार्थ होतो. आणि बघा ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न होता तो म्हणजे सप्तमी. सप्तमीवरती आपल्याला प्रश्न होता सप्तमीचं काय? त इ आ. सप्तमीचं काय आहे? त इ आ. ओके, सप्तमीचं काय आहे? त इ आ हे आहे. याला अधिकरण असं म्हणतात. आणि संबोधन नो म्हणजे हाक त्या ठिकाणी दिला जाते, हा त्याचा कारकार्थ आहे. ओके, बघा या पद्धतीचा आहे विद्यार्थी मित्रो. तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल, ओके, तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल, ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. ओके, टेलिग्राम चॅनलला जायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. ओके, ही इमेज तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. बघा सप्तमीचा विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे? तर या ठिकाणी सप्तमीचा आपण बघितला कोणता आहे? त इ आ हा प्रत्यय त्या ठिकाणी सप्तमीचा येतो. ओके, बघा त इ आ हा सप्तमीचा प्रत्यय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा आपल्याला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. वाक्य काय? ते गाणे गातात. ओके, वाक्य काय दिलेलं आहे आपल्याला? ते गाणे गातात असं वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा प्रयोग कोणता होणार? कर्मणी, कर्तरी, भावे की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कोणता प्रयोग होतो या ठिकाणी? कर्तरी प्रयोग हा होतो. यानंतर पुढील प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले होते? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं होतं? 1920, 1925, 1927 की 1929? तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे 1927. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक वृत्तपत्र सुरू केलं होतं बघा, ज्याचं नाव आहे मूकनायक. काय आहे? मूकनायक. लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. वन स्टेट
वन RRB ही घोषणा कोणत्या मंत्रालयाने केलेली आहे? ओके, वन स्टेट वन RRB. वित्त मंत्रालय, रेल्वे, कृषी. विद्यार्थी मित्रो, हे कोणत्या मंत्रालयाने घोषणा केलेली आहे? ही आहे वित्त मंत्रालयाची. ओके, फायनान्स डिपार्टमेंट जे आहे म्हणजे वित्त मंत्रालय याची ही घोषणा आहे. ओके, वन स्टेट वन RRB. बघा विद्यार्थी मित्रो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागचा जो पेपर झाला होता गट शिपाई पदाकरता त्यामध्ये आपण बघितलेले आहेत. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याच्यावरती दररोज तुम्हाला नवनवीन डेली अपडेट्स, ओके, अभ्यासक्रमासंदर्भात काही अपडेट्स असल्या त्या अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात. नवीन जाहिराती संदर्भात माहिती त्या ठिकाणी मिळते. तसेच योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मिळत असतं. तर चांगल्या PDF त्या ठिकाणी तुम्हाला डेली करंट अफेअर्सच्या बघायला मिळतील. त्याकरता तुम्ही काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.